ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. दक्षिण अमेरिकेला 8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का. अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेत जाणवले भूकंपाचे धक्के. सुनामीचा इशारा जारी. इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास. इतर 2 महामार्गावरही मोफत प्रवास होण्याची शक्यता. पाण्यातला प्रवास संपताच मुंबईकरांचा आता खड्ड्यातनं प्रवास. मुसळधार पावसामुळे सगळीकडे खड्डेच खड्डे. बीएमसीकडे एका दिवसामध्ये 350 पेक्षा जास्त खड्ड्यांच्या ऑनलाईन तक्रारी. घर बांधणं, कार, बाईक, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन स्वस्त होणार. जीएसटीचे 12 आणि 28% स्लॅब्स बदलण्यास मंत्री गटाची मंजुरी. सर्वसामान्यांच्या वस्तू 5% स्लॅबमध्ये येणार. मुसळधार पावसानंतर मुंबईकरांना पावसाळी आजारांचा विळखा. डेंग्यू रुग्णांची संख्या 404 तर मलेरियाचे 674 रुग्ण. खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतल्या मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती. 4 कामगारांचा मृत्यू. दोघांवरती अतिदक्षता विभागात उपचार. ऑनलाईन गेमिंग विधेयक संसदेत मंजूर. पैशांची देवाणघेवाण असलेल्या ऑनलाईन गेमिंग ॲपवरती बंदी. रमी, पोकर, झुपीसह ड्रीम11 वरती पे टू प्ले बंद होणार. नोकरदार महिलांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी राज्य सरकार उचलणार. पाळणा योजना सुरू होणार. पहिल्या टप्प्यामध्ये 345 पाळणा केंद्र सुरू होणार. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. ऑगस्टचा पगार 26 तारखेलाच होणार. गणेशोत्सवानिमित्ताने शासनाचा निर्णय. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत मुंबई बंगळुरू, मुंबई गोवा आणि इतर प्रमुख रस्त्यांवर टोल नाही. अमरावतीच्या मोझरी गावामध्ये शेतात सापडला 8 फुटांचा भला मोठा अजगर. सर्पमित्रांनी पकडून अजगराला जंगलात सोडलं. युट्यूबर एल्विश यादवच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये एकाला अटक. फरीदाबाद गुन्हे शाखेसोबत झालेल्या चकमकी दरम्यान कारवाई. ईशांत उर्फ इशू गांधी असं आरोपीचं नाव.